उद्धव ठाकरेंना धोका हा आहे की मुख्यमंत्री पदाचा मोठा दावेदार एनसीपीत येऊ शकतो शरद पवारांकडनं, कारण स्ट्राईक रेट शरद पवारांचा सर्वात जास्त आहे. आज उद्धव ठाकरे हे बौद्ध, मुस्लिम आणि अँटी मोदी जो एक मोठा समाज आहे त्याचे नेते म्हणून उभे राहिले. केंद्रातल्या भाजपला लक्षात आलंय की शिंदे हा आपला आत्ता एक्का आहे, यांच्याबाबत फार मस्ती करून चालणार नाही. तर की एक सायलेंट प्रचार असा सुरू केलाय की संघाने विशेषतः घराघरात जाऊन की मोदींचा पराभव हा रामाचा अपमान आहे. एक तर काँग्रेसला हे डिसाईडच करता आलं नाही की आम्ही लीडर आहोत, जे लोकसभेने दाखवलं होतं. महाराष्ट्र हा बेसिकली काँग्रेसचं राज्य आहे. काँग्रेसला अजूनही उद्धव ठाकरेंबद्दल संशय आहे, त्यांना खात्री नाहीये की हे कायम आपल्याबरोबर राहतील. स्वातंत्र्याची 100वी पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणं कसं बदलतंय? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. राज्यातली निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. राजकारण पेटलंय, तापलंय. रोज वेगवेगळ्या घटना घडतायत. कधी तिकीट वाटप जाहीर होतंय, कधी सीट शेअरिंग जाहीर होतंय. मध्ये दिवाळी येईल, पण त्याच्या आधी उमेदवारी अर्ज भरणं आणि माघार घेणं हे दोन्ही होणं गरजेचं आहे. या सगळ्यामध्ये CSDSचा MIT SOG बरोबरचा सर्वेही येऊन गेलाय. त्यामुळे या सगळ्याविषयी चर्चा करायची आणि त्यासाठी माझ्याबरोबर आहेत पुन्हा एकदा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पत्रकार, संपादक प्रशांत दीक्षित सर. तर स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँकवरती. सुरुवात इथूनच करू. खूप काय काय घडतंय. अगदी छोट्या मोठ्या युत्या आघाड्यांचे उमेदवार जाहीर होत आहेत. त्याच वेळेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या लोकांना थेट AB फॉर्म मिळत आहेत. काँग्रेसवाल्या लोकांना AB फॉर्म मिळत आहेत का नाही इथून सुरुवात आहे, कारण आज आपण हे शूट करताना गुरुपुष्यामृत आहे आणि उमेदवारी अर्ज भरायचा सगळ्यात मोठा मुहूर्त आहे. तरी सुद्धा मग काही जण अर्ज भरतायत, आता अपक्ष भरून मग AB फॉर्म जोडतायत. एक दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे, फडणवीस, भाजप या सगळ्यांनी मात्र आघाडी घेतली आहे उमेदवारी जाहीर करण्यात. काय घडतंय नक्की? खरं सांगायचं तर म्हणजे आपण थोडा त्याचं सायकोलॉजिकल वॉरफेअर असा विचार करू. झालं कसं, लोकसभा निवडणूक झाल्यानंतर एकदम एक युफोरिया महाविकास आघाडीत आला की आपण मोदींचा पराभव होऊ शकतो. त्या निकालाच्या डिटेलिंगमध्ये लोक गेलेले. डिटेलिंगमध्ये गेले असते, तपशिलात, अतिशय तपशिलात पाहिलं असतं तर लक्षात आलं असतं की त्यांचा अनेक ठिकाणी पराभव हा लोकलाइज झालेला आहे. त्या ठिकाणच्या फॅक्टरमुळे झालाय. अशी काही अँटी मोदी अशी वेव वगैरे नव्हती, पण ते युफोरियात होते. सगळे वातावरण नक्की होतं की मोदींना लोक पर्याय शोधायला लागले. इथपर्यंत 100% बरोबर होतं हा निष्कर्ष. मग हरियाणा निवडणूक आली. हरियाणात अतिशय कॉन्फिडंटली काँग्रेस पुढे गेलं की आम्ही तेलंगणाप्रमाणे ते स्वीप करू किंवा कर्नाटकप्रमाणे, कर्नाटकपेक्षा तेलंगणाप्रमाणे करू, आणि लोकसभेचं वातावरण आहेच तसं. पण भाजपने दरम्यानच्या काळात जे डाव पेच खेळले आणि जे स्ट्रॅटेजिक आपले काय म्हणतात चाली रचल्या आणि समाजाचा नीट अभ्यास करून लोकांचं मत लक्षात घेऊन ज्या पद्धतीने खेळी खेळली, तिथे काँग्रेसला फटका बसला आणि हातात आलेला विजय गेला वगैरे सगळे म्हणतात. आणि की वेव होती पण ती कॅश करता आली नाही, याच्यावर माझा विश्वास नाही. म्हणजे आम्ही पत्रकार जे काय वाटेल काही गोष्टी बोलतो ते आपण आता सुधारलं पाहिजे. वेव जर का असती तर ती काही अशी बदलत नाही. जनमत हे फार भाजपच्या विरोधात नव्हतं, ते अधिक विरोधात नेता यायचा प्रयत्न काँग्रेसने करायला हवा होता असं म्हणणं ठीक आहे, पण जनमतच तसं नव्हतं आणि अचानक मात्र भाजपने काहीतरी केलं म्हणून ते फिरलं असं म्हणता येत नाही. आपल्याला आता माहितीचा इतका महापूर आलाय की खरोखर सेंटिमेंट काय आहे समाजाचं हे समजून घेण्याची, सेन्स करण्याचं आपलं इंद्रियच गमवत चाललं सगळेच. कारण दणादण इतकी माहिती सतत येत असते की जो तटस्थपणे विचार करून एक खरोखर यातनं काय सूत्र निघताय हे शोधायचा वेळच नाही, कोणाला अवकाश नाही, स्पेस नाही. आणि हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे अटेन्शन स्पॅन, याच्यावर तुलाही माहिती आहे, तू त्या क्षेत्रातला आहेस. जगात अनेक याच्यावर संशोधनही सुरू झाली. तर सांगायचा मुद्दा की भाजप, आपले काँग्रेस एकदम बॅकफुटला आली.
आणि त्यांना अचानक असं वाटायला लागलं, अरे महाराष्ट्र सोपं नाही. जी तयारी त्यांनी पहिल्यापासनं लोकसभेपासनं सिस्टमॅटिक महाराष्ट्रात करायला हवी होती, विशेषतः जागा वाटपापासून सगळ्या गोष्टीत, जर का तुम्ही 3 जण पक्ष एकत्र होतात आणि तिघांना दिसत होतं की वातावरण आपल्या बाजूने फिरवता येईल, अगदी विरोधात नसलं तरी आपल्याला ॲडव्हान्टेज आहे. पिच क्रिकेटच्या भाषेत बोलायचं तर खेळपट्टी आपल्याला अनुकूल आहे, आपल्याला फक्त आपली ऑर्डर, बॅटिंग ऑर्डर वगैरे तशी करायला हवी, तिकडे त्यांनी लक्षच दिलं नाही. आणि हे अजूनही आपल्याला कळतं. म्हणजे आज आपण बघतोय तेव्हाही 85 म्हणजे नेमकं काय हे ना नेत्यांना कळत आहे, ना बोलणारे तिथे होते त्यांना कळत आहे. म्हणजे कालच्या पत्रकार परिषदेत संजय राऊतच एकटे बोलत होते, पटोले हे गप्प होते आणि जयंत पाटील हे गप्प होते. तर हा इतका गोंधळ, हा एकमेव ज्याला मी म्हणतो सायकोलॉजिकली त्यांना जो धक्का बसलाय की हरियाणासारखं इथे व्हायला नको. हरियाणात काय काय मग चुका झाल्या, त्यातल्या अनेक चुका या म्हणजे कल्पनारम्य चुका आहेत असं मला वाटतं. खऱ्या चुका याच झाल्या की तुम्हाला ज्या पद्धतीने खाली उतरून मतदारांना आणायला हवं होतं बूथवरनं, ते आणता आलं नाही आणि तिथे भाजपने खरं तिथे काम केलं. म्हणजे एक न आलेला मुद्दा आहे अनेक पोस्टपोल सर्वे. त्याच्या आधी CSDSचा पोस्टपोल सर्वे जो हरियाणाचा झाला, तो जर का आधार आपण घेतला की लोक कसा विचार करत होती या अनुषंगाने, तसाच्या तसा महाराष्ट्रात होईल असं नाही, पण लोकांचा साधारण कल काय असतो आणि भारतीय जनतेचं एक सबकॉन्शियस समान असतं सगळीकडे, कुठल्याही देशात. त्या देशातलं भौगोलिक याच्यात एक कुठला तरी स्तर असा सारखा विचार करत असतो. तो आपण जर का पाहिला तर तिथल्या सरकारबद्दल फारशी नाराजी नव्हती. हे CSDSच्या सर्वे, पोस्टपोल सर्वेमध्ये आलेलं आहे. दुसरं म्हणजे महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात भाजपला मतदान केलं, कारण तिथे त्यांना सुरक्षा आणि मदत, म्हणजे वेगवेगळ्या वेलफेअर स्कीममधनं आलेली मदत, हा एक फॅक्टर झाला. मुख्यमंत्री सैनींबद्दल अतिशय चांगलं मत होतं. म्हणजे 6 महिन्याआधी खट्टर होते, त्यांच्यापेक्षा 10% अनुकूलता सैनीनं होती. 10% 6 महिन्यात. म्हणजे त्या माणसानं 6 महिन्यात जी प्रतिमा स्वतःची उभी केली, त्याने तो एक ॲडव्हान्टेज झाला. आणि मग छोट्या छोट्या जातींचं जे एक म्हणजे संकलन करून मतदान केलं, पण ते फार मर्यादित प्रमाणात झालं. कारण हे जे म्हटलं जातं ना जाट विरुद्ध नॉन जाट असं झालं, तसं नाही झालंय. तिथे जाटांनी पण भाजपला मतदान केलं. जाटांमध्ये सुद्धा भाजपचे समर्थक होते, नेते होते, त्यांचंही मतदान झालंय. मुख्य कारण ही जी परसेप्शन जी होती ते काँग्रेसला करता आलं नाही. आणि काँग्रेसने हे खरं आहे की विनाकारण स्वतःला जाटांचा पक्ष म्हणून घेतलं, त्याचा थोडाफार परिणाम झाला. पण मला सांगायचा मुद्दा हा की सरकारबद्दल समाधान, सैनींची प्रतिमा आणि महिलांबद्दलच्या कल्याणकारी योजना आणि सुरक्षा, लॉ अँड ऑर्डर, या गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरल्या असं CSDSचा सर्वे याच्यात हिंदूमध्ये त्याच्यावर जो लेख आलेला आहे हरियाणानंतर तो सांगतो. आता हे जर का आपण महाराष्ट्रात आणायचं ठरवलं आणि आत्ताचा सर्वे तू जो उल्लेख केलास त्याचं पाहिलं तर तिथे सरकारवर समाधानी असणाऱ्यांची संख्या 61% आहे. एकनाथ शिंदे आश्चर्यजनकरित्या सगळ्या स्तरावर लोकप्रिय आहे. म्हणजे आपणही आपल्या थिंक बँकच्या लोकांनी यांनी काढून बघावं, आपण जुन्या ह्याच्यातही म्हटलेलं आहे की हलक्यात घेऊ नका शिंदेना, शिंदे फार सिस्टमॅटिकली काम करणारे आहेत, तर ते आता दिसत आहे. या सगळ्याचा विचार आधीच करून काँग्रेसने जे काम करायला हवं होतं ते न करता काँग्रेसला हे, म्हणजे एक तर काँग्रेसला हे डिसाईडच करता आलं नाही की आम्ही लीडर आहोत, जे लोकसभेने दाखवलं होतं. आणि जे माझं पहिल्यापासून म्हणणं आहे की महाराष्ट्र हा बेसिकली काँग्रेसचं राज्य आहे. भाजप खूप वाढलं आहे, मोठ्या प्रमाणात वाढलं आहे, आपण डिटेलमध्ये जाऊ तेव्हा हे होईल, पण ते काँग्रेस आणि भाजप असंच राज्य आहे. काँग्रेस सहजतेने मतदारांना आकर्षित करू शकतं, अजून निदान मराठवाडा आणि विदर्भात. अन्य ठिकाणी चित्र बदलत चाललंय. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र 100% काँग्रेसच्या कलाचे आहेत. हा ॲडव्हान्टेज घेऊन त्यांनी पहिल्यापासून जी बोलणी करायला हवी होती की आम्ही लीडर, तुम्ही आमच्याबरोबर, मग उद्धव ठाकरेंना जिथे मदत आहे तिथे आम्ही मदत करू, जिथे शरद पवारांना गरज आहे तिथे मदत करू, तर याच्याऐवजी उलटच झालं. आणि हे गेले 2.5 वर्ष चाललं आहे. आपणही आपल्या चर्चेत म्हटलेलं आहे की त्यांनीच उद्धव ठाकरेंना लीडर करून टाकलं काँग्रेसने. म्हणजे सगळीकडे एकूण गेल्या 2.5 वर्षातलं आपलं वातावरण पाहिलं तर ते
उद्धव ठाकरेंना ऑलरेडी लीडर केल्यासारखंच काँग्रेस वागत होती आणि आता लोकसभेनंतर ते जागृत झाले की नाही आपलं इथे स्थान आहे, आपलं स्थान बळकट केलं पाहिजे किंवा तेव्हा कॅश केलं पाहिजे. पण ते कॅश करण्याची जे 4 महिने प्रयत्न करायला हवे होते की बोलणी करताना आम्ही लीडर आहोत, जे भाजप करतं आत्ताच्या घडीला आणि पूर्वीही काही प्रमाणात करायचं. म्हणजे बाळासाहेब ठाकरे आम्हाला माहिती आहे वैतागायचे की हे आकड्यांच्यात आम्हाला गुंतवतात, विशेषतः प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे, आणि आम्हाला ते काही निगोशिएशन वगैरे जमत नाही. बाळासाहेब उघड सांगायचे तसं. तर ही जी लिडरशिप काँग्रेसने स्वतःची दाखवायला हवी होती ना, तीच दाखवली नाही. आणि त्याचा ॲडव्हान्टेज आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार घेत आहेत. शरद पवार तर घेणारच आहेत. ॲक्च्युली जर का आपण मतांची संख्या पाहिली, मतदारांची संख्या, पर्सेंटेज नाही, मतदारांची संख्या पाहिली, तर अजून काँग्रेस ही उद्धव ठाकरे आणि NCP पेक्षा खूप पुढे आहे. पण आज काँग्रेसकडनं उत्तम निगोशिएशन करता येईल असा लीडर ना राज्यात आहे ना केंद्रात आहे. म्हणजे एकेकाळी केंद्रात काँग्रेसची ख्याती होती की उत्तम निगोशिएट करून मुरलेले होते राजकारणात सगळे, कसं बोलणी करायची, काय करायचे, कसं एक्स्ट्रॅक्ट करायचं, जास्त काढून घ्यायचं. आत्ताच्या काँग्रेसकडे ते नाहीच आहे. त्यामुळे खेळपट्टी अनुकूल आहे, पण खेळणारे बॅट्समनच नाहीत. आणि लीडर कोणी व्हायचं, कॅप्टन्सी कोणाकडे द्यायची. म्हणजे जे 14मध्ये मोदींनी कॅम्पेन केली होती मनमोहन सिंगांच्या विरोधात की कॅप्टनच नाही आहे, त्या पद्धतीची अवस्था काँग्रेसची बेसिकली झाल्यामुळे त्याचा ॲडव्हान्टेज उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि इकडे शरद पवार पडद्याआडून हे व्यवस्थित घेत आहेत. आणि त्यात काही चूक नाही, त्यांना काँग्रेसची वोट बँक घेऊन आपले पक्ष मोठे करायचे आणि त्यामुळे ही सगळी भांडणं इथे चालू आहेत. विरुद्ध बाजूला भाजपचा मतदार जास्तीत जास्त आकृष्ट करून शिंदेना मोठं व्हायचं आहे. अजितदादा आत्ता मला वाटतं अजितदादा वेट अँड वॉच आहे ह्याच्यात आहेत. ही निवडणूक सुद्धा वाट बघूया, जे काही मिळेल ते बघूया. आणि त्यांचं पुढच्या 10 वर्षानंतरचं गणितं काही चालली असतील आपल्याला माहीत नाही, आपल्याला काय ॲक्सेस नाही त्यांच्याशी, पण ते वेट अँड वॉचच्या याच्यात असावेत. शिंदेना भाजपच्या मतातना आपलं स्थान अधिक कसं बळकट करता येईल आणि उद्धव ठाकरेंच्याहून जास्त कोणत्याही परिस्थितीत मतं कशी घेता येतील आणि उद्धव ठाकरेंना काँग्रेसच्या मतावर उभं राहून आपल्याला मुख्यमंत्रीपद कसं मिळवता येईल आणि भाजपला म्हणजे काय म्हणू आपण, सूड घेता येईल, राजकीय सूड घेता येईल. आणि शरद पवारांना पडद्यामागे राहून हे पुढचं सरकारची सूत्र कशी लढवता येतील. किंवा याच्यात आणखी एक हा आहे की खालचा फॉर्म्युला जर का बरोबर म्हणजे असाच राहिला 85-85-85 आणि तेवढाच राहिला, काँग्रेस म्हणताय की अजून 100च्या वर आम्ही जाऊ, पण आत्ता राहिला तसा, तर उद्धव ठाकरेंना धोका हा आहे की मुख्यमंत्रीपदाचा मोठा दावेदार NCPतनं येऊ शकतो शरद पवारांकडनं. कारण स्ट्राईक रेट शरद पवारांचा सर्वात जास्त आहे आणि तोच राहणार आहे. म्हणजे 85 पैकी जर का 65-70 पर्यंत जागा त्यांनी 71-72 त्यांनी घेतल्याच होत्या 2004मध्ये. पण जरी 60-65 पर्यंत गेले तसा स्ट्राईक रेट ठेवून, तर उद्धव ठाकरेंचं पंचायतच होईल मुख्यमंत्रीपदाची. तर हा सगळा घोळ मला वाटतं बेसिकली लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने जी लिडरशिप घ्यायला हवी होती, सूत्र आपल्या हातात ठेवायला हवी होती, ती तिकडे त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही. त्याबाबत राहुल गांधीही कमी पडले, खरगेही कमी पडले. ते हरियाणा कॉन्सन्ट्रेट करत राहिले. त्यांना वाटलं हरियाणा जिंकलं की आपल्याला महाराष्ट्र सोपं जाईल. पण नेहमी युद्धात जे प्लॅन बी तयार ठेवायचा असतो, विपरीत तेच घडेल असं सावरकर म्हणत, असा विचार करूनच आपल्याला वाटचाल करायची असते. ती त्यांनी केली असती तर महाराष्ट्राची त्यांनी आत्ता जो गोंधळ चाललाय तो झाला नसता. आणि त्याला सर्वस्वी जबाबदार काँग्रेसची लिडरशिप आहे. उत्तम स्थिती असूनही ते स्वतःच गोत्यात सापडलेले आहेत. सर, कुठल्याही शर्यतीमध्ये स्पर्धेत पोल पोझिशन असती. 5 जून 2024ला सर्वानुमते ही पोल पोझिशन महाविकास आघाडीची होती आणि त्यातही काँग्रेसची होती. किंबहुना काँग्रेसचा पुढचा मुख्यमंत्री कोण आणि खातेवाटप काय इथपर्यंत चर्चा झालेली होती. मग पटोले गट, थोरात गट, पोल पोझिशनवरून आज अगदी काँग्रेसचे नेतेही खासगीत असं म्हणतात की खूप टफ इलेक्शन झाली आहे. याचं अपश्रेय तुम्ही काँग्रेसला दिलं, श्रेय कोणाला द्या? खरं सांगायचं तर श्रेय भाजप आणि शिंदेना द्यावं लागेल काही प्रमाणात.
काही प्रमाणात मी म्हणतो. अपश्रयाचं म्हटलं तसं तिकडे जे अपश्रय आहे ते इकडे आपोआप यांना ॲडव्हान्टेज झालेला आहे. कारण काँग्रेसनेच लिडरशिप न घेतल्यामुळे ती आघाडीच विस्कळीत झाली. जी जोरकसपणे बांधायला हवी होती ती बांधली गेली नाही. भाजपाने करेक्टिव्ह स्टेप्स अशा घेतल्या की एक तर गव्हर्नन्स हा महत्त्वाचा आहे हे त्यांच्या लोकसभेनंतर लक्षात आलं. म्हणजे आधी मोदींनी ते गव्हर्नन्स हेच केलं होतं, पण काही नॅरेटिव्ह बदलली होती. नॅरेटिव्हमुळे त्यांना फटका बसला होता. त्यामुळे त्यांनी थेट मॅक्झिमम लोकांना मदत होईल असं काहीतरी दिलं पाहिजे याच्यावर भर दिला. माझं तर एक मत असं आहे, हे त्यांनी 1 वर्षापूर्वी केलं असतं ना तर लोकसभेत एवढे त्यांची अधोगती झाली नसती. कदाचित त्यांना लोकसभेतही त्याचा खूप ॲडव्हान्टेज मिळाला असता. पण मग असंही झालं असतं की आत्ता विधानसभेत त्याचा जो एक जोर आहे, फोकस आहे, तो तेवढा राहिला नसता की लोकांना पीपल बिकम यूज टू इट, की आता झालं, ती मागच्या वर्षी येऊन गेली योजना, नवं काय ते सांगा. तर तसंही झालं असतं. पण ते त्यांनी एक केलं. आणि दुसरं म्हणजे भाजप खूप काय म्हणतात असा लो ह्याला राहिला. ते फार ॲग्रेसिव्ह राहिले नाही आहेत. आत्ताही त्यांनी 99 जागा जाहीर केल्या, त्या आपल्याच आधीचेच आमदार बहुतेक ठिकाणी रिपीट केले. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. आणि शिंदेनी ज्या पद्धतीने समाजात मिसळायला सुरुवात केली हे अनेकांनी तेव्हा अंडर एस्टिमेट केलं. पण विशेषतः शिंदेना शाखांवर जाऊन शिवसैनिकांशी, सर्वसामान्य माणसाशी, या सगळ्यांशी जी बोलायला हे करायला सुरुवात केली. आणि याची झलक मला 1-1.5 वर्षापूर्वी साधी घटना होती आणि मी काही चॅनेलच्या याच्यावर बोललो होतो तेव्हा ते हास्यास्पद ठरवलं गेलं की एसटीमध्ये जी सवलत दिलेली आहे त्याचा किती महिला फायदा घेत आहेत ते बघा. आज पुण्यातनं तुम्हाला शिवनेरीने मुंबई किंवा ठाण्याला जायचं असेल तर वनाजला किंवा चांदणी चौकात तुम्हाला जागा मिळत नाही, कारण अनेक महिला आणि त्या महिला कुठल्या आर्थिक गटातल्या आहेत त्या बघा. म्हणजे मला आठवत आहे मागे एकदा मी त्या बसमधनं येताना पंढरपूरच्या वारीसाठी ठाण्यातनं येणाऱ्या महिला होत्या आणि त्या म्हणाल्या शिंदेंमुळे आम्ही AC बसने जातोय. गोष्ट छोटी असते पण ती जी रजिस्टर होते ना, ज्या पद्धतीने महिलांना ते आकर्षण होतं हे आधीच आहे. म्हणजे ती योजना काही इतकी मोठी नव्हती. खरं तर त्यांनी ती खूप कॅश करायला हवी होती. म्हणजे मोदींचे जसे सगळीकडे लागलेले तसे SD स्टँडवर शिंदेने स्वतःचे फोटो लावले असते तर कदाचित अधिक फायदा झाला असता. पण त्याच्यानंतर त्यांनी स्ट्रॅटेजिकली लोकांपर्यंत जायचं आणि आपली योजना मांडायची, हा जो प्रयत्न केला याचा खूप फायदा झाला. आणि तो फायदा पाहिला तर अजितदादांना घेता आला नाही, अर्थमंत्री असून, जितका शिंदेना घेता आला. आणि शिंदेनी दुसरी एक चलाखी केली, मी चलाखीच म्हणेन त्याला, की त्यांनी राज्यातल्या भाजप नेत्यांना बाजूला करून थेट अमित शहा आणि मोदींशी संपर्क ठेवला. तो अजूनही ठेवला आहे त्यांनी. ते त्यांनाच आपले लीडर म्हणून, मीच तुमचा पहिला शिलेदार आहे देवेंद्र फडणवीसांपेक्षा. त्यांच्या भाषणं बघाल तर देवेंद्र फडणवीसांनाच आश्चर्य वाटत असेल की मी जे बोलायचं ते हे कसं बोलतात. या सगळ्याचा एक ॲडव्हान्टेज असा झाला की निदान शिंदे सेना आणि भाजप टॉप लिडरशिप यांच्यात एक कोहेसिव्हनेस आलेला दिसतो स्ट्रॅटेजिकली, की नाही आपल्याला जे काही काम करायचं आहे परत सत्ता आणायची त्याच्यासाठी एकत्रित काम केलं पाहिजे. आणि अजितदादांचं तर नाईलाज आहे. म्हणजे लोकसभेत इतका मोठा फटका बसलाय की त्यांना आता त्यांचा म्हणून कमी आहे. म्हणजे असणार तो पण कमी आहे. ते यांनी उचललं. आणि मला असं वाटतंय की भाजप म्हणजे युतीमध्ये आत्ताच्या घडीला अचानक पुढे आलेला पण उत्तम फलंदाजी करणारा बॅट्समन म्हणून शिंदे आलेले आहेत. आणि भाजपने त्यांना तसं येऊ दिलं आहे, निदान केंद्रातल्या भाजपने. राज्यातल्या भाजप त्याबद्दल कितपत खुश आहे आपल्याला माहीत नाही, पण केंद्रातल्या भाजपला लक्षात आलं आहे की शिंदे हा आपला आत्ता एक्का आहे, यांच्याबाबत फार मस्ती करून चालणार नाही. आपण आत्ता लो प्रोफाईलच राहिलं पाहिजे. आणि मात्र आपल्या जागा किती वाढत जातील त्या बघितल्या पाहिजेत. आणि सरकार जरी शिंदेंचं आलं पुढे, म्हणजे जरी जागा शिंदेंच्या कमी असल्या तरी मला असं व्यक्तिगत वाटतं की ते शिंदेनाच परत मुख्यमंत्री करतील. तर तेच कंटिन्युटी आपण ठेवली पाहिजे. याचा ॲडव्हान्टेज भाजपला म्हणजे हे जे काही दिवसात वातावरण बदललं आहे या स्ट्रॅटेजीमुळे बदललेला दिसतो. म्हणून मी म्हटलं ते सायकोलॉजिकल वॉरफेअर झालं आहे. त्याच्यात आत्ताच्या घडीला अचानक मागे पडलेलं युती ही बरोबरीने यायला लागली. अजूनही मला ते पुढे गेले तसं वाटत नाही, पण बरोबरीने 100% यायला लागलेली आहे. आणि अनेक मतदारसंघात अतिशय मोठा
मतांचा संघर्ष होणार आहे, थोड्या थोड्या मतांचा. एवढ्या पातळीवर त्यांनी 100% लोकसभेनंतर आत्ताची निवडणूक आणलेली आहे. आणि त्याची मुख्य कारणं म्हणजे काँग्रेसने केलेलं दुर्लक्ष आणि शिंदे आणि भाजपने लो प्रोफाईल राहणं आणि शिंदेनी प्रोॲक्टिव्ह होणं, ॲग्रेसिव्ह म्हणण्यापेक्षा प्रोॲक्टिव्ह होणं. सर, ही इलेक्शन कुठंतरी हवा विरुद्ध जमीन अशी आहे का? याचं कारण जून नंतर असं होतं की हवा आहे महाविकास आघाडीची, शरद पवारांची, उद्धव ठाकरेंची, त्यांच्याकडे रांगा लागत आहेत, 1600 इच्छुक आहेत. पण मग हे ज्यांना तिकीट मिळतंय हे एकतर नवे कार्यकर्ते किंवा 5-5, 10-10 वर्ष अज्ञातवासात असणारे पण आता आपल्याला संधी मिळू शकते म्हणून पुन्हा इच्छुक झालेले कार्यकर्ते. यांची बूथ बांधणी दिसत नाही आजूबाजूला बघितल्यावर, यांची केडर दिसत नाही. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची असणारी हवा याच्यावरती महाविकास आघाडी लढताना प्रायमा फेशिया दिसती. काँग्रेसची काही प्रमाणात बूथ बांधणे, कारण त्यांचे लोकल लिडरशिप त्या जिल्ह्यात स्ट्रॉंग आहे, लातूर, सांगली, कोल्हापूर, विदर्भ, असं करत करत. याच्या उलट भाजपला मात्र आता ही निवडणूक करव्या मरोची दिसती. कारण जर का 29 जिंकायचं असेल तर मुंबई ताब्यात हवं, म्हणून महाराष्ट्र ताब्यात हवं, म्हणून मग संघ पूर्ण ताकदीनं उतरलेला स्पष्ट दिसतो, जो लोकसभेला दिसला नाही. मग जमीन भाजप काबीज करू पाहतीये आणि हवा महाविकास आघाडी बदलू पाहतीये. यात असं वाटतं का? आणि असं असेल तर काय होईल मग पुढं? तू चांगला मुद्दा हा केलास की जमीन आणि हवा. आजकाल असं झालंय, सोशल मीडिया आणि मीडियातनं सगळ्यातनं एक हवा कुठलीही तयार केली जाते किंवा ती आहे असं दाखवलं जातं, जे आपल्याला लोकसभेतही कळलं आणि हरियाणातही कळलं. म्हणजे लोकसभेचं विश्लेषण किंवा डेटा जमा करताना चुकले ठीक आहे, पण हरियाणासारख्या छोट्या राज्यात पण सगळे तोंडघाशी पडले. तर हे का घडलं हे मला कळत नाही. म्हणजे त्या काहीच शिकले नाहीत आपल्यासारखे काय म्हणतात डेटा कलेक्ट करणारे किंवा मंडळी. तर हां, म्हणजे ती फॅक्ट आहे की अंदाज आला नाही लोकांचा खरोखर. तर हवा एका पातळीवर आहे, जमिनीवर भाजपला काम करावंच लागतं आहे. आता ह्याच्यात इंटरेस्टिंग असं आहे, मी थोडंसं धाडसी विधान करतो. युतीमध्ये आत्ता कमजोर कडी कुठली असेल तर ती भाजप आहे, शिंदे किंवा अजितदादांपेक्षा, असं माझं मत आहे. अजितदादा छोट्या पॉकेटमध्ये असले तरी ते स्ट्रॉंग आहेत. शिंदे आत्ता आपण म्हटलं तसं खूप हे होत आहेत. 70 लाख मतं शिंदेनी मिळवली या लोकसभा निवडणूक. म्हणजे शिवसेनेची 70 लाख मतं, जी शिवसेनेची ओव्हरऑल आत्तापर्यंत 98 लाख वगैरे मतं होती, त्यातली लोकसभेत यावेळेस 70 लाख मतं शिंदेना आहेत. उद्धव ठाकरेंना पण आहेत, पण ती वेगळी आहेत, त्याचं आपण विश्लेषण नंतर करू. पण त्यांनी म्हणजे ग्राउंडवर काम केलं. त्यांनी मॅक्झिमम शिवसैनिक जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर होते ते आपल्याकडे खेचायचा प्रयत्न 100% केला आणि त्यात ते यशस्वी झाले असं लोकसभा निवडणूक दाखवते. भाजप कच्ची कडी कसं मी म्हणतो, कशाने म्हणतो की 2009 जो भाजप 67 लाखावर होता, आपण डिटेल नंतर बोलू, तो 2014 1,40,00,000 पोहोचला. 2019 1,49 लाखापर्यंत 48-49 पर्यंत गेला आणि आत्ताही 24 तेवढाच आहे. म्हणजे 2014 ते 24 या 10 वर्षात किंवा 2014 ते 19 या वर्षात मोदींच्या लोकप्रियतेचा जेवढा फायदा देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी घ्यायला हवा होता महाराष्ट्रात भाजप रुजवायला, काँग्रेसच्या बरोबरीने किंवा त्याच्या पुढे तर ऑलरेडी मतांच्या संख्येत गेलाच होता, पण रुजवायला जे काम करायला हवं होतं ते केलं नाही. आणि याच्यात भाजपच्या म्हणजे अपयशाची सुरुवात ही मला 1900 आधीपासून वाटते, ती म्हणजे मुंबई महापालिका त्यांनी हातातनं घालवली, जी त्यांच्या पूर्ण हातात होती. त्याला एकमेव कारण म्हणजे उद्धव ठाकरेंना आपल्याबरोबर ठेवायचं, जे त्यांच्या अंगाशी आलं नंतर 2 वर्षांत झालेल्या. म्हणजे तुम्हाला तुमचा मित्र आणि शत्रू नीट जजच करता आला नाही, जे राजकारणात अतिशय महत्त्वाचं असतं. की तुम्ही जर का मुंबई महापालिका तेव्हा हातात घेतली असती आणि त्याच्यावर फक्त 4 जागा हव्या होत्या भाजपला, त्या सहजी मिळत होत्या, कारण उद्धव ठाकरे नंतर घेतलेच मनसेचे, ते तेव्हा भाजपला घेता आले असते. तर तुम्ही एक लक्षात घ्या शिवसेनेला केवढा सेटबॅक झाला असता. आणि मुंबई महापालिका हातातनं जाणं हा जो एक मोठा सायकॉलॉजी, त्यातनं कदाचित सरकार अडचणीत आलं असतं, पण मग भाजपवर दोष नसता आला, सरकार अडचणीत आलं असतं तर. आणि तेव्हा शरद पवार होतेच मदत करायला,
ते आपण आता वाचतोच आहेत. मग हे सांगतातच आहेत अजितदादा की 17मध्ये बोलणी झाली होती, म्हणजे फक्त भाजपानेच सांगितलं की शिवसेनेला आम्ही सोडणार नाही. शरद पवारांची मागणी होती की शिवसेनेला सोडा, आम्ही बरोबर येतो. मग ते शक्य होतं. म्हणजे तुम्हाला तुमचा शत्रू कोण आणि मित्र कोण हे नीट जजच करता आलं नाही. आणि तिथनं जो भाजपचा डाऊनफॉल सुरू झाला. दुसरा एक भाग असा झाला की पक्षातील आपल्या वेगवेगळ्या विभागातल्या नेत्यांना मजबूत करण्यापेक्षा त्यांनी बाहेरनं आयात करून त्यांना आपल्या कह्यात ठेवूया आणि पक्षातल्या नेत्यांना डोईजड होऊ देऊ नये, या पद्धतीची जी स्ट्रॅटेजी, आता ही देवेंद्र फडणवीसांची होती का अमित शहांची होती का मोदींची होती आपल्याला माहीत नाही, पण ही स्ट्रॅटेजी झाली. आणि तीही अंगाशी आली. जे आता तू म्हणालास की अनेक जण इकडनं तिकडे जात आहेत, तिकडनं इकडे जात आहेत, कारण ते फक्त सत्तेपुरते येत होते. पण गोपीनाथ मुंडेंनंतर तुम्हाला मराठवाड्यात मोठा नेता उभा करता आला नाही. आज विदर्भामध्ये गडकरी जरी आपण म्हणत असतो नॅशनल लीडर आहेत हे, तरी विदर्भात काही गडकरींचा मतं खेचण्यासाठी म्हणजे विदर्भात काही भाजपकडे हा नाही. त्यातल्या त्यात गिरीश महाजनच उत्तर महाराष्ट्रात ताकद दाखवून आहेत. पश्चिम महाराष्ट्र तुमच्याकडे नव्हताच. मग तिथे तुम्ही आयात केलीत ती एक वेळ आपण समजू शकतो. कोकणात राणेंमुळे आता ते थोडाफार रिगेन करायला लागले. पण देवेंद्र फडणवीस हा पॅन महाराष्ट्र एक चेहरा पाहिला तर नंतर जे रिजनल, जे काँग्रेसची एकेकाळी स्ट्रेंथ होती की रिजनल सॅट्रॅप हे मजबूत असत आणि त्यांचा होल्ड असे सगळ्या ह्याच्यावर, ते भाजपने करायची संधी घालवली. जे मी मगाशी म्हटलं काँग्रेसने जसं काही गोष्टी सोडून दिल्या, भाजपने 14ला जे त्यांना महाराष्ट्रात एक मोठं स्थान मिळालं, 1,40,00,000 मतं म्हणजे झालं काय? आजही त्यांच्याकडे 1,48,00,000 मतं आहेत. हे काय साधी संख्या नाही आहे. कुठलाच पक्ष जवळपासही नाही आहे. काँग्रेससुद्धा, काँग्रेस 1 कोटीच्या जवळ गेलाय, 98 लाखावर. पण तो ॲडव्हान्टेज घेऊन ज्या पद्धतीने मतं म्हणजे काय म्हणतो मतांचं जागांमध्ये परिवर्तन करायला हवं तर तेही गेलं. म्हणजे इंटरेस्टिंग भाग असा की 2009ची इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर आकडेवारी आपण पाहिली तर भाजपला 67 लाख मतं 2009मध्ये मिळाली, पण त्यांना लोकसभेत 9 जागा मिळाल्या. आणि आता 1,48,00,000 मतं मिळाली आणि जागा 9च मिळाल्या. याचा अर्थ तुमचं मताधिक्य तुम्ही सर्व ठिकाणी सारखं पसरवलंच नाही, तुम्हाला पॉकेट्समध्ये मिळत जात आहे. म्हणजे काही ठिकाणी तुमचे मजबूत मतांनी निवडून येत आहेत, त्याला अर्थ नाही. पहिल्यांदा जे म्हणजे पहिले 67 लाख तुमचे महाराष्ट्रभर जसे होते तसे न झाल्यामुळे हा जो प्रॉब्लेम भाजपने कधी लक्षच दिलं नाही. त्यामुळे संघटना बांधणीकडे आपण म्हणतो तो केडर बेस पक्ष हे आहे, पण महाराष्ट्रात त्या पद्धतीची संघटना बांधणी झाली आहे असं मतांचे आकडे दाखवत नाहीत जर का आपण बारकाईने मतांचं पाहिलं तर. पुढचा प्रश्न संघाचा. संघाच्या आता एक लक्षात आलं, जे आता मला हरियाणात जे मी भास्करसाठी काम करायचो तेव्हा तिकडले बरेच पत्रकार मित्र वगैरे त्यांनी एक नंतर हरियाणाच्या शेवटच्या टप्प्यातच सांगितलं होतं की एक सायलेंट प्रचार असा सुरू केला आहे की संघाने विशेषतः घराघरात जाऊन की मोदींचा पराभव हा रामाचा अपमान आहे. राम मंदिर, कारण काँग्रेसने तसा प्रचार तिकडे सुरू केला होता की मंदिर गळत आहे, रामाच्या मंदिरासमोर जाऊन काय ऐश्वर्या रायला आणलं, हे आणलं, पण सामान्यांचा राम नाही, हे नाही. तर हा रामाचा अपमान आहे आणि तो तुम्ही मतदानाला न आल्यामुळे झालेला आहे. म्हणजे पर्सेंटेज ऑफ वोट जे आपलं स्वतःचं म्हणून जे व्हायला हवं होतं ते न झाल्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे जे भाजपचे कोअर वोटर्स आहेत, जे 100% जे लोकसभेच्या वेळेस थोडे बेसावत होते की 400 पार आहे, आम्ही गेलो काय न गेलं काय, ती मतं ही जास्तीत जास्त मतदान केंद्रावर आणायची. या पद्धतीने जमिनीवर काम तू जे म्हणतोस ते संघ आता इथे सुरू करत असेल आणि ते केलेलं असावं संघाने. कारण संघाच्या ज्या बैठका पुण्यात चालल्या आहेत ते कानावर येतं, ज्या ज्या लोकांना ते भेटतायत हे करतायत, त्यांचा मुद्दा असा आहे की हिंदू राष्ट्राच्या दिशेने चाललेली वाटचाल ही थांबली नसली तरी त्याच्यात अडथळा निर्माण झाला आहे आणि तो तुमच्यामुळे म्हणजे तुम्ही भाजपचे कोअर वोटर असून तुम्ही मतदानाला आलात नाही म्हणून झालेलं आहे. या पद्धतीने हिंदू कन्सॉलिडेशन फक्त भाजप मतदारांचं इथे संघ काम करतो आणि मला वाटतं तो एक फॅक्टर सायलेंट असेल. या पद्धतीने संघ काम करतो
हे मीही बघितलेलं आहे, उत्तर भारतात त्या पद्धतीने करतो. तो फॅक्टर जर का हरियाणात खरा ठरला असेल आणि तिथली लोक म्हणतात तसा तो सायलेंट, म्हणजे तो एकमेव फॅक्टर नव्हता, अनेक मगाशी मी म्हटलं तसं ते वेगळे फॅक्टर होते, पण हा फॅक्टर कुठल्या सर्व्हेमध्ये तपासला गेला नाहीये. या पद्धतीने जमिनीवर संघाने काम केलं तर शहरी मतदारांमध्ये तरी युतीला ॲडव्हान्टेज मिळू शकतो. पण हा फॅक्टर ग्रामीण भागात, विशेषतः महाराष्ट्राच्या याच्यात, म्हणजे महाराष्ट्रात जर का दलित आणि बौद्धांमध्ये तुम्ही जाल तर तिथे राम मंदिर वगैरे याचा काहीच परिणाम होणार नाही, उलट ते काउंटर इफेक्टिव्ह होईल. त्यामुळे शहरी, विशेषतः शहरी श्रीमंत उच्च मध्यम वर्ग याच्यात मतदान जर का या फॅक्टरमुळे जास्त झालं तर शहरी भागांमध्ये युतीची जागांची संख्या वाढू शकते. तो त्यांना एक छोटासा का होईना पण महत्वाचा ॲडव्हान्टेज आहे. सर, आपण डेटाबद्दल बोलतोय म्हणून या सगळ्या पक्षांच्या डेटावरती येऊ. सर्वाधिक महत्वाचा मुद्दा असा दिसतो की आपण कितीही 2024चा विचार केला तरी भाजपची मतं कमी झालेली नाही. मग 1,50,00,000 आसपास मतं जर का आता भाजपला मिळाली तर मग ते फार पाठीमागे येताना दिसत नाहीत, हा एक भाग. दुसरा भाग असं जर का असेल तर मग उद्धव ठाकरेंना जी मतं मिळालेली आहेत, असं आपण म्हणतो की विशेषतः मुस्लिम आणि काही प्रमाणात दलित समाजाची मतं उद्धव ठाकरेंकडे शिफ्ट झाली, बौद्ध, कारण त्यातही आता पुन्हा बौद्ध आणि मातंग असा एक वाद चालू झालाय. ती आत्ता राहतील का उद्धव ठाकरेंबरोबर? आणि मग जो काँग्रेस आणि उद्धव ठाकरे हे मनापासून एकत्र न येण्याचा मुद्दा आहे की जो काँग्रेसचा व्होट बेस उद्धव ठाकरेंना शिफ्ट होतोय रादर दॅन भाजपचा शिफ्ट होण्याच्या ऐवजी, तर मग ह्या तुम्ही जो अभ्यास 2009 पासूनच्या डेटाचा केलेला आहे तो या सगळ्याकडे कसं निर्देश करतो? कसं झालंय एक की म्हणजे त्या डेटात आपण शिरायचं तर पुन्हा एकदा धाडसे विधान, पण आत्ता CSDSचा जर का सर्वे पाहिला तर उद्धव ठाकरेंची शिवसेनाचा मतदार, उद्धव ठाकरे शिवसेनेचा मतदार, मी पुन्हा एकदा म्हणतो आत्ताचा, हा पूर्वीचा शिवसैनिक आता राहिलेला नाही, असं हा CSDSचा डेटा दाखवतो. प्रोफाईल, वोटर प्रोफाईल हे उद्धव ठाकरेंचं बदललेलं आहे आणि ते उद्धव ठाकरेंच्या लक्षात आल्यामुळेच ते काँग्रेसच्या मतांवर डोळा ठेवू नयेत. शिवसैनिक आपल्याला मुख्यमंत्री करणार नाही आता, कारण शिवसैनिक आपल्यापासून सरकलाय. एक तर तो शिंदेकडे गेलाय, काही अगदी थोड्या प्रमाणात भाजपकडे गेला असेल आणि आता मनसे उतरल्यामुळे कदाचित तिकडेही तो जाऊ शकतो. अगदी काही कमी झालेली नाही, पण उद्धव ठाकरेंची एक 70 लाख मतं याच्यात मिळाली आहेत आपल्याला. म्हणजे ती कसं लक्षात येतं की 2024च्या आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना 70 लाखाच्या जवळपास मतं आहेत आणि शिंदेना आपण एक्झॅक्ट आकडेवारी थोडी पुढे मागेल, दोघांची मिळून 80 लाखापर्यंत वगैरे माझ्याकडे कागदात असेल एखादे. हां, उद्धव ठाकरेंना 95 लाख आहेत आणि शिंदेना 74 लाख आहेत आणि शिवसेनेची एकत्रित मतं 2024 लोकसभा ही 1,69,00,000 आहे आणि भाजपची 1,49,00,000 आहे. तर 69 नाही, कमी होतं, थोडं चुकलं आहे माझं कॅल्क्युलेशन. पण ही जी 95 लाख उद्धव ठाकरेंकडे आलेली आहेत याच्यात महत्त्वाचा भाग आहे की 2019 मध्ये वंचितला जी 37 लाख मतं होती ती 2024 मध्ये 15 लाखावर आली. आणि आताचा CSDSचा डेटा जो परवा आलाय तो असं दाखवतो की बौद्ध मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंकडे गेले. त्यामुळे वंचितची जी 15 लाख कमी झाली ती उद्धवना मिळाली 22 लाख आणि शिंदेकडे शिवसेनेची मतं सरकली आणि काही भाजपची अर्थात भेदळून, म्हणून ते 74 लाखावर गेले. हे जे शिफ्टिंग सुरू झालंय ना, म्हणजे आपण आता पाठोपाठचं पाहिलं तर आज उद्धव ठाकरे हे बौद्ध, मुस्लिम आणि अँटी मोदी जो एक मोठा समाज आहे त्याचे नेते म्हणून उभे राहिले, जो मुख्यतः काँग्रेसचा आहे. आणि ते म्हणून मी म्हटलं की काँग्रेसची स्ट्रॅटेजिक चूक काय एक झाली की उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी ज्या आक्रमकपणे किंवा काही वेळेला खालच्या पातळीवर जाऊन मोदींवर जी टीका केली त्यातली खालची पातळी आपण सोडून देऊ, पण तितक्या आक्रमकपणे काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याने मोदींना टार्गेट केलं असतं आणि मोदींना हरवण्याचं एकमेव कंकण बांधून आम्ही उभे आहोत असं जर का विविध भाषणातनं आणि सगळ्यातनं दाखवलं असतं तर कदाचित ती मतं पुन्हा काँग्रेसकडे जास्त आली असते.
त्या पद्धतीने उद्धवना लिडरशिप मिळाली ती, की हा माणूस मोदींच्या विरोधात सातत्याने उभा राहणार आहे आणि हा काय ते राहतीलच असं मला खात्री नाही. आत्ताच्या या सगळ्या याच्यात सगळ्यात बेभरोशाचा पक्ष कुठला असेल तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे असं मला आत्ता वाटतं. पुढच्या याच्यात ते, कारण आत्ताच ते जागा वाटपावरनंच कळत आहे की ते कशा पद्धतीने प्रेशर टॅक्टिस करत आहे. किंबहुना ते जे म्हणाले की पाडापाडीचे उद्योग होतात, तर ते पाडापाडीचे उद्योग हा वाक्यप्रयोग पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी केला, की आमच्या लक्षात आलं होतं तेव्हाच की पाडापाडीचे उद्योग सुरू झालेत आणि आमचं सरकार येऊ नये म्हणून प्रयत्न चाललेत. हे 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच आमच्या लक्षात आलं असं देवेंद्र फडणवीसांनी मुलाखतीत सांगितलेलं आहे, नंतर दिलेल्या अनेक मुलाखतीत. तोच शब्दप्रयोग उद्धव ठाकरेंनी वापरला. त्यांनी त्याचा आरोप भाजपवर केला होता, पण तो त्यांचा वाक्यप्रयोग त्याच्यानंतर आता त्यांनी जी परस्पर यादी जाहीर करणं आणि प्रेशर टॅक्टिस केलेलं आहे, त्यामुळे काँग्रेसमध्ये हा संशय आहे. म्हणजे दिल्लीतल्या तुम्ही काँग्रेस गोटात खरोखर स्थान असलेल्या पत्रकारांशी बोलाल तर काँग्रेसला अजूनही उद्धव ठाकरेंबद्दल संशय आहे. त्यांना खात्री नाही आहे की हे कायम आपल्याबरोबर राहतील. म्हणजे उद्या मुख्यमंत्री पदासाठी काही रस्सीखेच सुरू झाली तर ते काय कुठच्या बाजूला जातील हे आपल्याला सांगता येत नाही. हा त्यांना संशय आहे. जसा सोनिया गांधी आणि राजीव गांधींना सुद्धा शरद पवारांबद्दल होता तेव्हा मी दिल्लीत होतो, तर तेव्हा तेच म्हणायचे मोठा नेता आहे, अतिशय अभ्यासू आहे, उत्तम राजकारणी आहे, पण आम्हाला भरोशाचे वाटत नाही. हे चंद्रशेखर हे म्हणायचे म्हणजे गप्पा मारताना. तर हा जो सत्ता केंद्रित राजकारण हा जो एक महाराष्ट्राचा विशेष झालाय ना गेल्या काही वर्षात, आयडिओलॉजीपेक्षा महाराष्ट्रात सत्ता केंद्रित राजकारण एक फार मोठ्या प्रमाणात झालंय. आणि म्हणून आता हे आपल्याला उड्या दिसतात. म्हणजे नव्या मुंबईमध्ये गणेश नाईक भाजपत आणि मुलगा, बरं राणेंच्या बाबत निदान असं तरी म्हणता येईल मित्रपक्षात आहे, इथे तर मित्रपक्षात पण नाही. म्हणजे एक आघाडीमध्ये आणि एक युतीमध्ये. तर या पद्धतीचं सत्ता केंद्रित राजकारणात जे महाराष्ट्रात झालं ना आयडिओलॉजीपेक्षा, त्याची सुरुवात तेव्हापासून 90च्या आधीपासून जी होती आणि त्यातनं जो अविश्वासाचं वातावरण प्रत्येक पक्षाला एकमेकाबद्दल वाटतं, तिथे कुठेतरी म्हणजे सगळी काय म्हणू आपल्या राजकारणाचा जो चिखल झालाय त्याचं मूळ तिथे कुठेतरी आहे असं मला वाटतं. आणि उद्धव ठाकरेंना तो जो ॲडव्हान्टेज घ्यायचा आहे, म्हणजे त्यांना जी मतं मिळालेली आहेत ती मुख्यतः काँग्रेसच्या मतपेढीतनं आलेली आहेत, हे डेटा सतत दाखवतोय. आणि त्याला कारण असं की ते मोदींच्या विरोधात निदान गेली 2 वर्ष ठामपणे उभे राहिलेले आहेत असं मतदारांना वाटतंय काँग्रेसपेक्षा. त्याचा ॲडव्हान्टेज घेऊन आपली मतसंख्या वाढवायची, आपल्या संख्याबळ वाढवायचं आणि काँग्रेसला दबावाखाली ठेवायचं, हे तंत्र उद्धव ठाकरेंकडे आहे. आणि दुसऱ्या बाजूला भाजपकडे इतकी आपण म्हटलं आता तशी 1 कोटी 1.5 कोटीपर्यंत हे असली तरीसुद्धा एक रिजनल नेते नसल्यामुळे आणि ही मतं पॉकेट्समध्ये विखुरली गेलेली असल्यामुळे, जी ही 1,40,00,000 जर का संपूर्ण विदर्भ मराठवाडा सगळ्या ठिकाणी थोड्या थोड्या प्रमाणात एक असती तर भाजप 100% 140 पर्यंत गेला असता. म्हणून मी म्हटलं की जर का तुम्ही म्हणजे 67 लाखावरनं 1,40,00,000 जाता, म्हणजे तुम्ही जवळजवळ 32% हे करता, ॲडव्हान्टेज घेता, तो पुढे 5% तरी तुम्ही वाढवायला हवा होतात ना. तुमच्याकडे सत्ता होती 2014 ते 19 तुमच्याकडे सत्ता होती, पुन्हा 2 वर्ष गेल्यानंतर आता गेली 3 वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे. त्या काळात तुमचं वोट पर्सेंटेज वाढलंच नाही. देवेंद्र फडणवीस अभिमानाने सांगतात की आमचा आहे तेवढं 1.5 कोटी आहे, 1.5 कोटी. अरे पण ते 1.5 कोटी 2014 मध्ये होतं, 1,40,00,000 म्हणजे जवळपास दर. ते 1,70,00,000 का नाही झालं सत्ता असल्यावर सुद्धा, जे काँग्रेसचं एकेकाळी होतं. तिथे भाजपची गोची आहे. आणि हे भाजपचं दुखणं हे शरद पवार वगैरे सगळ्या मंडळींना माहीत असल्यामुळे की तो ज्या पद्धतीने वाढायला स्टॅग्नंट झालेला आहे तो पक्ष, तसं म्हटलं तर सगळेच पक्ष स्टॅग्नंट झाले आत्ताच्या घडीला, पण त्यांची निदान पॉकेट स्ट्रॉंग आहे. भाजपचं म्हणून उत्तर महाराष्ट्र सोडल्यास कुठचं पॉकेट स्ट्रॉंग नाही. जे स्ट्रॉंग करण्याची संधी त्यांना मुंबई महापालिकेत होती की ज्यातनं त्यांना मुंबई हातात आली असते आणि मुंबई पाठोपाठ कोकण कॅप्चर करता आला असता. भले शिवसेनेवर कुरघोडी करायला लागली असती, पण तुम्ही शेवटी एक्सपान्शन करणारच होतात.
तुमचं काही ती युती म्हणजे काही ते पहिल्यापासून भांडणं कशी होती आम्ही पाहिलेली आहेत. तर तो ॲडव्हान्टेज त्यांनी घालवला आणि त्यामुळे हे सगळं आता असं मेस झालेलं आहे. ब्रेक थ्रू कुठल्याही पक्षाला आत्ता मिळत नाही आणि पुढची 2-3 वर्ष तरी मिळेल असं मला वाटत नाही.